नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत 12th मॅथमॅटिक्स पार्ट 1 यामधला फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक. त्यामधली एक्सरसाइज 1.1 आपण स्टार्ट केलेली आहे. त्यामधले एकूण 3 प्रश्न आपण सॉल्व्ह केले आहेत, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. तर मग चला आज पाहूयात क्वेश्चन नंबर 4. बघा क्वेश्चन नंबर 4 वर फोकस करा. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतो? इफ द स्टेटमेंट पी क्यू आर ट्रू statement and RS are false statement, then determine the truth values of the following. बघा इथे P आणि Q ला ट्रू स्टेटमेंट इथे सांगितलेलं आहे आणि R आणि S ला ठीक आहे फॉल्स स्टेटमेंट. म्हणजे P आणि Q ट्रू आहे याचा अर्थ याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार T. हा फॉल्स आहे याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार मग F. बघा फर्स्ट क्वेश्चन कसा करायचा. ठीक आहे इथे काय रे P और Q and R हा जशाच तसं लिहायचा. ठीक आहे हा स्टेटमेंट पॅटर्न जशाच तसा इक्विव्हॅलन्स इथे द्या किंवा समोर द्या. ठीक आहे आता इक्विव्हॅलन्स दिला ह्याला सॉल्व्ह करायचा आपल्याला. ठीक आहे सॉल्व्ह करण्यासाठी इथे आपल्याला दिलेली आहे कंडिशन P आणि Q साठी काय आहे रे P ट्रू म्हणजे T P साठी आणि Q साठी. ठीक आहे इथे पण T येणार Q साठी. R साठी काय ना R आणि S साठी फॉल्स फॉल्स म्हणजे F. ठीक आहे आता लक्षात ठेवा बेटा ऍडचा ट्रूथ टेबल. ठीक आहे ऍड चा ट्रूथ टेबल काय म्हणतो लक्षात ठेवा T and T अदरवाइज F आणि OR चा ट्रूथ टेबल काय म्हणतो F और F अदरवाइज T. ठीक आहे तर बघा इथे काय येणार T और इथे काय येणार आता T and F T यस सॉरी T and F येतो. ठीक आहे T and F T and T अदरवाइज F. आता T और F काय करेल T और F आता सांगितलं और मध्ये F और F अदरवाइज T. ठीक आहे कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे ट्रूथ टेबल रिपीट करा. ठीक आहे आणि त्याला ट्रिक्सने पाठ करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे तर मग इथे बघा हेन्स ट्रूथ व्हॅल्यू इज मी ट्रूथ व्हॅल्यू काय आहे हेन्स ट्रूथ व्हॅल्यू इज T. काय लिहू ट्रूथ व्हॅल्यू T. ठीक आहे या स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू काय T5. किती सोपं आहे रे काही अवघड आहे का कसलंच अवघड नाही एकदम सोपं आहे. याच पद्धतीने सेकंड क्वेश्चन करू. बघा सेकंड पण कसा करायचा असाच करायचा. ठीक आहे इथे सर्वप्रथम पॅटर्न घ्या. ठीक आहे ओके घेतलात इक्विव्हॅलन्स द्या. ओके खूप सोपं आहे काय अवघड. आता P आणि Q साठी काय आपल्यापाशी T. ठीक आहे T आहे P आणि Q साठी काय T ट्रू म्हणजे T इम्प्लाइज T याला इम्प्लाइज म्हणतो. ठीक आहे T implies T और R साठी काय F implies F. ठीक आहे काय अवघड आहे का काहीच अवघड नाही. T implies T काय ना मग T. ओके और F implies F काय आहे Tच आहे. ठीक आहे F implies F पण काय T. इथे ट्रूथ टेबल पार्ट असणं आवश्यक आहे. ठीक आहे पार्ट करा. तर मग P और T काय तो T. तर मग याची पण ट्रूथ व्हॅल्यू काय आली हेन्स ट्रूथ व्हॅल्यू इज T. ठीक आहे ओके बेटा काहीच अवघड नाही. चला तर मी उतरून घ्या नेक्स्ट पाहू. तर मग चला इथे एक शेवटचा पहा तिसरा प्रॉब्लेम. बघा आज आपण थोडं कमी वेळ घेत आहोत. उद्याला आपण क्वेश्चन नंबर 4 मध्ये जे राहिलेले प्रश्न आहेत आणि क्वेश्चन नंबर 5 मधले क्लिअर करू. आज काही आपल्याला अडचण आल्यामुळे इथे 3च प्रश्न घेत आहेत. ठीक आहे तर मग चला बघा लास्ट क्वेश्चन आजचा Q and R और निगेशन P and S. ठीक आहे जशाच तसं लिहायचं सर्वप्रथम. आता काय करणार इक्विव्हॅलन्स देणार. Q च्या ठिकाणी काय देणार रे T R च्या ठिकाणी F और निगेशन P म्हटलं. ठीक आहे P च्या ठिकाणी T आहे परंतु निगेशन T काय होतो F. लक्षात ठेवा T चा निगेशन F चा निगेशन T and F. चला फास्ट मध्ये सांगा T and F. चला सांगा लवकर फास्ट T and F काय तो. ठीक आहे T and F आता सांगितलं हा F करेक्ट और इथे F and F and F काय ना F. ओके तर अशा पद्धतीने याची पण ट्रूथ व्हॅल्यू काय आली F. ठीक आहे तर मग चला राहिलेले जे प्रश्न आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. आज आपण इथेच थांबू. ठीक आहे.